कोणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलेला आहे। निवडणुकीसाठी पैसे लागतात। आपण महायुतीमध्ये असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। पैशाच्या पुढे कोणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही। समझने वालों को इशारा काफी है। प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। हे वक्तव्य लोकशाहीसाठी घातक आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर त्यांचा रोख आमच्याकडे नाही अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली। सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावी लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे की कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। पैसे माध्यम आहे, जरूर लागतात, पण पैशाच्या मुळे कोणी समजत असेल की मी निवडूनच आलो असं अजिबात होत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समजने वाले को इशारा काफी है। राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्या साठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत? तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे। आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो।